जालना शहरात गुन्हेगारी वाढत चाललेली आहे। या गुन्हेगारीमध्येच दिवसाढवळ्या चोऱ्या, चपाट्या, खून, दरोडे असे घटना घडत आहे। यातच मागे झालेल्या मोरंडी बोलल्यामध्ये डीजेच्या कारणावरून काही भांडण झालेले, यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे। त्या या मोरंडी मोहल्ल्यामध्ये कैकाडीच्या लोकांनी जे मातंग समाजाच्या घरावर अन्याय केला आहे त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी आज रोजी एक रतन लांडगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे। या निवेदनात म्हटले आहे की जर या मोरंडी मोहल्ल्यात असेच मातंग समाजावर अन्याय होत असेल तर सरकारला आम्ही जाब विचारू। या जाब विचारण्यासाठी येणाऱ्या 5 ते 6 तारखेला जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। हे तरी पण मातंग समाजावर झालेल्या कैकाडी समाजाने जो अत्याचार केला आहे, हे जे घर उद्ध्वस्त केले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्यावर नुकसान भरपाई करण्यात यावी असे रतन लांडगे यांनी सांगितले आहे। जय हिंद सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थाचा संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे। आज आम्ही सकल मातंग समाज जालना जिल्हा याच्या वतीनं आज सगळे मातंग समाजाचे नेते व पुढारी आम्ही सगळे एक खटा जमा झाला आहे। माझ्या घरी मीटिंग घेतली आहे मी, आणि मीटिंगमध्ये आम्ही अशी एक बैठक ठरवली की आज 26 तारखेला शास्त्री मोहल्ल्यामध्ये व्यंकटेश या नावाचा मुलाचा खून झालेला आहे। त्यामध्ये मातंग समाजाचे 7 किंवा 8 आरोपींनी त्यांचा खून केला आहे, आणि ते खून करून त्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे, आणि ते डीजेच्या कारणावरून त्यांचं भांडणं झाले असं त्यांनी लेखी स्रोत दिलेला आहे, मीडियावर आलेला आहे। पण ते खून झाला तर ते मोरंडी मोहल्ल्यामध्ये जे तांबे नावाचे व्यक्ती गरीब लोक राहते त्यांचं घर अचानक फोडण्यामध्ये आलेलं आहे। त्यांची भीती पाडल्या, त्यांचे दरवाजे फोडले, टिव्या फोडल्या, पलंग फोडले, सगळा सत्यानाश त्यांनी केला। आज ते 5 ते 6 दिवस झाले, आज ते वणवण भटकते। आज त्यांनी माझ्याशी संपर्क साधला, 2-3 दिवसांनी ते माझ्याकडे इकडे सुरक्षित आहे, आणि ते लेकरं बाळाच्या याच्यामध्ये कोणामध्ये नाही आहे, ते खूप रडतात। वाडा फोडला त्यांचा, दुसरे घरं फोडले, मोठा बंगला फोडला। मग आज आम्ही मातंग समाजाला ही गोष्ट माहिती नव्हती, मग मी एक मॅसेज टाकून आमच्या मातंग समाजाच्या मोठ्या पुढाऱ्यांना माहिती झाली आहे। ते आमच्या अशोक साबळेराव, पुन्हा पांडव साहेब, शिवराज जाधव, हे असे अनेक असे मोठे कार्यकर्ते आहेत। आम्ही मीटिंग घेऊन हे फैसला केला की आम्ही SP साहेबांना भेटून आम्ही त्या गुंडशाही लोकांवर आम्ही गुन्हा दाखल करणार, आणि त्याला आम्ही धडा शिकवणार की गोरगरीब लोकांचे घरं तुम्हाला फोडायचा अधिकार कोणी दिला, कशामुळे दिला, तुम्हाला संशयामुळं तुम्ही संशयाने त्या लोकांच्या घरी आक्रमण केलं, त्याचा नाश केला, याची तुम्हाला भरपाई करून देणं आवश्यक आहे, आणि हे गुन्हा दाखल त्यांच्यावर झाला पाहिजे अशी आम्ही SP साहेबांना विनंती केली। आणि कदीम जालना पोलीस स्टेशनला आज आम्ही इथं येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे। 5-6 आरोपीची नावे आम्हाला माहीत आहे, आणि 5-6 आरोपीच्या अज्ञात आहे। ही त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे। त्यांचं दिन दहाडे आमच्या मुली ज्या मातंग समाजाच्या मुली आहेत, त्या मुली 3 ते 4 मुली त्या मोरंडी महिन्यामधून गायब आहेत। त्यांना ते तिथून उचलून नेऊन त्याच्या मायापाला दहशत दाखवून त्यांना दारूच्या भट्ट्या पाडला होते, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करते, त्यांच्यावर संभोग करते, त्यांच्यावर बळजुबरी करते, त्यांच्यावर लेकरं पैदा करते, आणि दारू दिन दास विकून आमच्या नवतान्या लेकराला ते भेकून टाकते, आणि पैसे व्याजाने देऊन पैसे जर नाही दिले वापस तर त्यांचे घरदार बळकुटून घेते। असा तिथं त्या कैकाडी मोहल्ल्यामध्ये मोरंडी माल्याचा कैकाडी माला त्यांनी दाखवला आहे, आणि त्या कैकाडी मोहल्ल्यामध्ये इतकं मोठं अन्याय अत्याचार चालू आहे। तर आज कैकाडी मोहल्ल्यातच नाही, आज जालन्यात पुऱ्या जिल्ह्यामध्ये जिथं नाही तिथं पावा तर पुरा कैकाडी येऊन बसलेला आहे, आणि ज्या गोरगरिबाला पैसा 1000 रुपये दिले की 10,000 घेतात, 10,000 दिले की 2 लाख घेतात, 5 लाख घेतात, 7 लाख घेतात, कोणाच्या नोकऱ्या लुटल्या, कोणाचे घरं लुटले, कोणाचे आबरू लुटल्या, कोणाचे मर्डर केले। हे बार हे मातंग समाजावर अन्याय होतोय। तर आज मातंग समाजाने असा एक धाडस मन केला आहे की आम्ही मरू या धरू, पण तुम्हाला सबक शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मग आमचं एक मारतात तर आम्ही तुमचे 10 मारू, ही आज लहुजी वाचतात यांच्या वतीने आज आम्ही जाहीर करतो की आमच्या नाद करू नका। आम्ही गरीब असताना आम्ही गरीब आहेत, पण आम्ही इतके बी गेलेले नाहीत की आमच्या मनगटामध्ये इतकं बळ आहे की आम्ही एक 56 कापतो। तुम्ही जाऊन बघा पुण्याला, त्या तिथं
तर आमच्या मातंग समाजाने जय भीम समाजाने एका माणसाने 56 लाख कापले. आम्ही जर आमच्या जातीवर उतरलो तर आम्ही जर घुसलो तर तुमचं एक तुम्ही घर पाडले, आम्ही तुमचे हजारो घर पाडू. हे तुम्ही लक्षात ठेवा आणि गोरगरिबाचा अन्याय तुम्ही बंद करा अशी आम्ही इथं फिर्यादी दिली आहे त्यांच्यावर आणि गुन्हा दाखल केला आहे. आणि 5 ते 6 तारखेला आम्ही आक्रोश मोर्चा करू. 10,000च्या संख्येने इथं जालना जिल्ह्यामध्ये मोर्चा काढू, समाजाला जागृत करू आणि जे आमच्याशी लढण मग त्या दिवशी तिला दाखवण्यात येईल तिथं काय अंजाम होईल. म्हणून सांगतो की इज्जतीने तुम्ही राहायला आलेत. गोरगरीब लोक होते, तुमचं इथं काय इथं नव्हतं, तुम्ही पोट भरला आले ते आम्ही तुम्हाला सहारा द्यालता, त्या सहाऱ्याचा तुम्ही गैरउपयोग केला. आणि जे नगरसेवक आहे ते मातंगाच्या मुसलमानच्या आणि जे भीमच्या भरोशावर ते नगरसेवक झाले आहे. आज तुम्ही त्या मातंगाला त्या जातीला लांब केलं आणि तुमच्या समाजाचे लोक भोपाळचे, परभणीचे, नांदेडचे, बाहेर जिल्ह्याचे आणून त्यांचे मतदान कार्ड केले आणि त्या एरियाला काय कडे केला आणि तुम्ही ते मतदान घेऊन नगरसेवक बनता. आम्ही तुमचा निषेध करतो. ह्या वेळेस तुमचा नगरसेवक एक बी येणार नाही आणि कोणी उभा राहणार बी नाही, कारण की आम्ही आज एकजूट करणार आहे. आज आमचे तुम्ही घरदारे लुटा लागले आणि नगरसेवक म्हणून लुटता तुम्ही. आज तुम्हाला आम्ही हक्कलपट्टी करणार जालना जिल्ह्यातून. याच्यासाठी लाखो लोक गेले तर आम्ही आमचा कुर्बानी झाली तर आम्ही चालणार आम्हाला, पण आम्ही तुम्हाला पूर्ण उरू आमच्या आई बहिणीसाठी आम्ही एवढं बोलून सनी. जय हिंद, जय महाराष्ट्र.